शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 22 आणि 23 जूनचं हे वातावरण आपण बघणार आहोत. खरं तर आता 21 तारखेलाच पाऊस सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु 22 तारखेपासून आपल्याला जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. आपण 22 आणि 23 तारखेचा अंदाज घेणार आहोत. 22 आणि 23 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, सुरुवात कुठे आहे, आपण ती बघणार आहोत. आता 22 तारखेची जी अपडेट आहे ती काही भागांमध्ये आपल्याला सकाळी बघायला मिळेल आणि दुपारी कमी पाऊस आहे आणि संध्याकाळी पण आपल्याला थोडासा कमीच आहे, परंतु संध्याकाळनंतर आणि रात्रीमध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे. मग त्यामध्ये ते कोणते जिल्हे असेल, कोणते तालुके असेल, त्याची एक संपूर्ण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे 23 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता कोणत्या भागात आहे. आता तीव्र कमी दाब सुरू झाल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो तीव्र कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता खूप चांगली आहे. तर इकडे हिंद महासागरात जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र वर्तविले जात आहे. आता या ठिकाणी हिंद महासागरात जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला कमी क्षेत्र बघायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी 22 तारखेपासून बघायला मिळणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. आता या ठिकाणी पाऊस जर बघितला तर आपल्याला 22 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर मुंबईपासून आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये आहे, नवी मुंबई आहे, या ठिकाणी बदलापूर आहे, तसेच मुरुड जिंजिरा आहे, इकडे वसई विरार आहे, वाडाचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तोच पाऊस आपल्याला सकाळनंतर थोडासा पुढे गेलेला बघायला मिळेल आणि दुपारी पाऊस हा कमी आहे. दुपारी जर बघितलं तर आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागात बघायला मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला 22 तारखेला बघायला मिळत आहे. नंदुरबार आहे, साक्री आहे, सापुतारा, सुरगाणा या ठिकाणी नवापूर आहे, इथे आपल्याला दुपारी पावसाचं वातावरण होणार आहे आणि हलका हलका पाऊस सुद्धा बघायला मिळत आहे. तसंच या ठिकाणी अकोला, संगमनेर या काही भागात जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्यानंतर दुपारनंतर जर वातावरणामध्ये आणखी थोडा मोठा बदल होणार आहे आणि जोरदार पावसाला जी सुरुवात आहे ती आपल्याला या ठिकाणी नाशिकच्या भागामध्ये दिंडोरीमध्ये जर बघितलं तर दिंडोरी, पिंपळगाव, वसवण, निफाड, लासलगाव या ठिकाणी चांदवडचा काही भाग, या ठिकाणी वणी आहे, पेठ, सुरगाणा आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे इथंच नाही तर आणखी सगळीकडेच बदल होणार आहे. आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तसंच अकोला, संगमनेरचा काही भाग जर घेतला तर सिन्नर, अकोला, संगमनेर या भागात जोरदार पाऊस आहे. तर राहुरी, ढवळपुरीचा काही भाग आहे, आळेफाटा आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता चांगली वर्तवली जाणार आहे. आता सगळीकडेच पाऊस सुरू झालेला असल्यामुळे बदलत्या ह्या ठिकाणी आपण दिवसभरामध्ये खूप भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. इकडे वाशिम, पुसदमध्ये जर बघितलं तिथे सुद्धा पाऊस या ठिकाणी आहे. एवढ्या भागांमध्ये आपल्याला अति जोरदार पाऊस आहे. एवढाच पाऊस नाही मित्रांनो, यामध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे. तर ती वाढ म्हणजे आपण संध्याकाळनंतर बघणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगर, जालना इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तसंच मुंबईच्या काही भागामध्ये लोणावळा आहे, मंचर आहे, पुण्याच्या काही भागात कर्जत आहे, इथे सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मंचर, खेड आहे, लोणावळा, कर्जत या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. संध्याकाळच्या वातावरणामध्ये 22 तारखेचा अंदाज या ठिकाणी आपण हे घेत आहोत. आजचा अंदाज आहे. तर या आजच्या अंदाजामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर हाच कमी पाऊस आहे तर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसामध्ये वाढ होणार आहे. तर आपण डायरेक्टली रात्रीचं वातावरण बघूया रात्री, कारण याच्यापेक्षाही जास्त आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळत आहे. साधारणतः आपल्याला रात्रीच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी बिडकीनमध्ये तसेच या ठिकाणी बघू शकतो आपण संभाजीनगरचे काही भाग आहे, पैठण आहे, अंबड आहे, जालना आहे, गेवराईचा काही भाग या ठिकाणी आहे, बीड आहे, वडवणी आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इकडे अंबेजोगाईमध्ये अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊसही पडू शकतो. वादळी वारे आहे, अहमदपूर आहे, जोरदार पाऊस आहे, गंगाखेड आहे, पळम आहे, कंदर आहे, मुखेड आहे, नायगावचा काही भाग आहे, देगलोर, उदगीर, शिरूर, अंतपाल, औसा, निलंगा, लातूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. या संपूर्ण भागात बघू शकतो. तसेच सुगावचा काही भाग आहे. या संपूर्ण भागांमध्ये जो पाऊस आहे तो या ठिकाणी आपल्याला दर्शवला जात आहे. हा जो पाऊस आहे आपल्याला 22 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये वर्तवला जात आहे. आज रात्री आपल्याला हा पाऊस बघायला मिळत आहे. तसंच आपण 23 तारखेची पहाट कशी असणार आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सोलापूर, मोहो, पंढरपूर आहे, वैरागचा काही भाग आहे, कुरडवाडी, परांडा, बार्शी, भोम, तारखेड या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला आज रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. जोरदार पाऊस हा या ठिकाणी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा जोरदार पाऊस आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला रात्रीच्याच वातावरणामध्ये
भागामध्ये हा पाऊस बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या काही भागात जर बघितलं या ठिकाणी हिंगणा आहे, नागपूर आहे, कमळेश्वर आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. आणखी पाऊस वाढणारच आहे. आता मध्यरात्रीचा जो अंदाज आहे तो या ठिकाणी आपण घेत आहोत. मध्यरात्री जर बघितलं तर आणखी मोठा बदल या ठिकाणी आहे. तर नांदेडच्या काही भागात सुद्धा आपल्याला ती जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पेठ, उमरी आहे, धर्माबाद आहे, नायगावचा काही भाग, मुखेड, कंधर, अहमदपूर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे किनवट आहे, अंजनी आहे, या ठिकाणी बघू शकतो जोरदार पावसाची शक्यता आहे वर्तविली जात आहे. त्याचबरोबर पुसद, दिग्रस, अरणी, दरवा, मंगरुळपीरचा भाग या ठिकाणी आहे. या सुद्धा भागात जोरदार अति जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला, पारतूर, खामेगाव या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आहे. तर जळगाव, जामोट आहे, नांदुरा आहे, मोठाला आहे, बुलढाणा आहे, मलकापूर आहे, जामनेर, भुसावळ, जळगाव, रावेर आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला मध्यरात्री वर्तविली जाणार आहे. आजचं हे 22 तारखेचं आपण वातावरण बघितलं. 22 जूनचं आता मध्यरात्री बघितलं. आता 23 तारखेची जी पहाट आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. इथे काही बदल होतोय का आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये आपण राजुरा, तसेच या ठिकाणी बघू शकतो गोड पिंपरीचा काही भाग आहे, शिरपूर आहे, या ठिकाणी कागजनगर आहे, आसिफाबाद आहे. जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. हा जो भाग आहे या ठिकाणी आपण 23 तारखेची मध्यरात्र 23 तारखेची पहाट या ठिकाणी आपण बघत आहात. अमरावती आहे, करंजा लाड आहे, अकोला आहे, अकोट आहे, अंचलपूर आहे, बुरहानपूरचा भाग या ठिकाणी आहे, चिखली आहे, तसेच इकडे शेगावचा काही भाग या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर, जालना इथे आपल्याला हलका हलका पाऊस पहाटे बघायला मिळणार आहे. 23 तारखेची पहाट आहे. तर रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आहे, कारण किनारपट्टीला अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण आता 23 तारखेची सकाळ आपण बघणार आहोत. 23 तारखेला सकाळी कोणत्या भागात पाऊस आहे तर कोल्हापूर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. 23 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी सुरुवात झालेली 23 तारखेला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस पुढे आतापर्यंत आपण जळगावच्या काही भागात पाऊस बघितला नव्हता, परंतु आता या ठिकाणी चाळीसगावमध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. कन्नड आहे, या ठिकाणी पेशावरचा काही भाग आहे, नांदगाव आहे, चाळीसगाव आहे, पाचोरा आहे, शेगाव आहे, तसेच पोरला आहे. अति जोरदार पाऊस आहे. फुलंब्रीचा काही भाग आहे, पोखरण आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राजा अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळू शकते. या ठिकाणी पारतूर आहे, त्याचप्रमाणे माठचा काही भाग या ठिकाणी आहे, लोणार आहे, मेहकर आहे, इथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी रिसोर्टचा काही भाग आपण बघू शकतो. शेगाव, वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, पुसद या ठिकाणी उमरखेड आहे. जोरदार पाऊस आहे. तर 23 तारखेला रात्रीचं वातावरण आहे, संध्याकाळचं वातावरण या ठिकाणी आपण बघू शकतो. शक्यतो आपल्याला हा भाग जो आहे तो रात्रीच बघायला मिळणार आहे. पारतूर, अकोला, मोठाला आहे, तसेच इकडे नांदुरा आहे, खामेगाव आहे, मोठाला, बुलढाणा, गिरडा या ठिकाणी मलकापूर आहे, बोदवड आहे, जामनेर आहे, शेगावचा काही भाग आहे, पाचोरा, जळगाव, भुसावळ, पोरला या ठिकाणी जोरदार अति जोरदार पावसाची शक्यता आपण 23 तारखेला रात्री बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे पैठण धरण क्षेत्रात सुद्धा जोरदार पाऊस आहे. गंगापूर आहे, तसेच गोडेगाव, राहुरी, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता 23 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये वर्तविली जात आहे. शिर्डी, जवळके, वावी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तळेगाव, दिघ्याचा काही भाग या ठिकाणी आहे, संगमेर आहे, जोरदार पावसाची शक्यता आश्वी, लोणी इथे आपल्याला बघायला मिळत आहे. तर अकोला, राजुरा आहे, इथे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. पण हे वातावरण जे आहे 23 तारखेला रात्रीचं वातावरण आहे. तर पेन, लोणावळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला वर्तविला जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण दापोली आहे, चिपळूण आहे, पटणमचा काही भाग या ठिकाणी आहे, रत्नागिरी आहे, सातारा अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविले जाणार आहेत. खूप चांगला पाऊस या ठिकाणी 23 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता हा जो पाऊस आहे पुढे आपल्याला रात्रीच पाऊस बघायला मिळत आहे. अकोला, अमरावती, अरवी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तळेगाव आहे, करंजा आहे, चंदूरचा काही भाग आहे, पुलगाव आहे, नेर, यवतमाळ, कळंब, वर्धा, हिंगणघाट आहे, पंढरकवाडा आहे, वाडकी, पुणे घाटंचीचा काही भाग या ठिकाणी आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. तर अंजनगाव आहे, अरणीचा काही भाग आहे, डिग्रस, मंगरुळपीर, दरवा जोरदार पाऊस, किनवट आहे जोरदार पाऊस, त्याचबरोबर हंतूर जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. चंद्रपूर आहे, राजुरा आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता चंद्रपूर आहे. हिंगणघाटमध्ये जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी वर्तविला जात आहे. नागपूरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पाऊस आहे. त्याचप्रमाणे आपण 23 तारखेला
आणखी मध्यरात्री जर बघितलं तर चंद्रपूर, हिंगणघाट, नागपूर, अमरावती या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आर्वी आहे, काटोल आहे, हिंगणघाट आहे, चिमूर आहे, वारोळ आहे, पंढरकवाड आहे, अरणी आहे. अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. मित्रांनो, पूर्णपणे आपण 2 दिवसाचं वातावरण बघितलेलं आहे. व्हिडिओ पण मोठा झालेला आहे. पुढील भागामध्ये आपण 24, 25, 26चं वातावरण बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा. पुढील भागामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये आपल्याला 24, 25, 26चं वातावरण बघायला मिळणार आहे. भेटूया पुढील अपडेटमध्ये. सर्वांना धन्यवाद.